नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। या बातमीतून आपल्याला भरतीचे लवकरच भरती होणार असे चिन्ह दिसून येत आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। राज्य शासनाच्या 150 दिवसाच्या कार्य आराखड्यात अंतर्गत पोलीस विभागातील अनुकंपा नियुक्त्या मिशन मोडवर राबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले आहे। पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक तरुण भरतीची प्रतीक्षा करत असतात। पोलीस बनण्यासाठी नियमित सराव करताना तरुण दिसत असतात। ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या भरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलीस भरती केली जाणार आहे। यानंतर 10,000 पोलिसांची निवड केली जाईल। सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीत बॅट्समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार देखील असणार आहेत। उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यातील एकच अर्ज करता येणार आहे। अर्ज शुल्क हा 1,000 रुपये असणार आहे। त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे। मुंबई पोलीस बनण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण भरतीची प्रतीक्षा करीत असतात। पोलीस बनण्यासाठी नियमित सराव करताना तरुण नजरेस पडत असतात। ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मुंबईत सर्वप्रथम 8 तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि ती आता राज्यभर लागू झाली आहे। उत्सव बंदोबस्त किंवा आपत्कालीन परिस्थितीत काही वेळा अपवाद असले तरी एकूणच पोलीस कर्मचारी 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करत आहेत। याशिवाय साप्ताहिक सुट्टी ही लागू करण्यात आली असून विशेष कारणास्तव सुट्टी न मिळाल्यास त्यांच्या मोबदल्यात एनकॅशमेंटची रक्कम वाढवण्यात आलेली आहे। गृहनिर्माणाच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले जात आहे। नवी मुंबई 10,000 सदनिकांचे प्रकल्प सुरू असून पोलिसांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था उभारणाऱ्यांना शासनाकडून विशेष सहाय्य दिले जात आहे। तालुका व जिल्हा स्तरावरील अशा योजना गतिमानपणे सुरू आहेत। सरकार पोलिसांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कटिबद्ध आहे। त्यांच्या सेवेला प्रतिष्ठा मिळावी, तणावमुक्त वातावरण ते कर्तव्य बजावावं यासाठी शासन स्तरावर अनेक सुधारणा व उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत। तर तुम्हाला माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद।